हॅलो आणि वेलकम. तर सर्वांचं स्वागत आहे. याच्या आधी आपण एक कन्सेप्ट बघितला होता की इंटिग्रेशन ॲज अ लिमिट ऑफ सम किंवा समला इंटिग्रेशनमध्ये कन्वर्ट करणं जेव्हा सम जाते इन्फानाईटपर्यंत. आजच्या कन्सेप्टमध्ये आपण एक आणखी प्रॉपर्टी बघतोय, ते पण इंटरेस्टिंग प्रॉपर्टी आहे जे आपण युजली शिकत नाही किंवा बघत नाही. ठीक आहे. प्रॉपर्टी काय म्हणते की माझ्याकडे एक फंक्शन आहे f(x), त्याची एक मॅक्सिमम व्हॅल्यू आहे आणि त्याची एक मिनिमम व्हॅल्यू आहे. कुठल्या इंटरवलसाठी? ए आणि बी या इंटरवलसाठी. जर असा कुठलं फंक्शन असेल तर त्याचं जे इंटिग्रेशन आहे म्हणजे त्याचा जो एरिया आहे तो नेहमी बी मायनस ए इंटू मॅक्सिमम व्हॅल्यू आणि बी मायनस ए इंटू मिनिमम व्हॅल्यू याच्यामध्येच राहील. सिम्पलचा कन्सेप्ट आहे. एकदा बघून घेऊ आपण ग्राफवर. सपोज माझ्याकडे हा ग्राफ आहे, एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस. मी एक रॅन्डम फंक्शन घेतो, कुठलंही फंक्शन, काही फरक पडत नाही, f(x). ठीक आहे. एक रॅन्डम फंक्शन, समजा हे फंक्शन घेतलं मी असं, ओके, असं काहीतरी फंक्शन घेतलं. आता बघा इथे हे याची झाली मॅक्सिमम व्हॅल्यू एम जे आणि मॅक्सिमम व्हॅल्यू ना f(x)ची म्हणताय. तर f(x) दिस इज y इक्वल्स टू f(x). तर याची मॅक्सिमम व्हॅल्यू ही आहे, ही झाली मॅक्सिमम व्हॅल्यू, ही झाली आपली मिनिमम व्हॅल्यू. सो दिस इज कॅपिटल एम, दिस इज स्मॉल एम. कुठल्या इंटरवलमध्ये पाहिजे आपल्याला? ए आणि बी मध्ये. तर समजा मी ए आणि बी इंटरवल घेतो. सपोज दिस इज माय इंटरवल ए टू इंटरवल बी. ओके, ठीक आहे. सगळ्या व्हॅल्यूज आपण आपल्याला लिहिल्या इथे. तुम्ही बघू शकता एक्सची व्हॅल्यू आहे ए पासून बी पर्यंत, एक्सची व्हॅल्यू आहे ए पासून बी पर्यंत आणि f(x)ची व्हॅल्यू आहे मिनिमम स्मॉल एम कॅपिटल मॅक्सिमम एम. आता मला प्रूव्ह करायचं की हा जो एरिया आहे, कुठला एरिया? या ग्राफच्या खालचा एरिया, जो मी ते थोडा हलका हलका शेड करतोय, हा जो एरिया आहे हा एरिया या रिजनमध्ये लाय करते. सोपा कन्सेप्ट. आता काय करायचं त्यासाठी बघा, सिम्पली मी एक कन्स्ट्रक्शन करतो. कन्स्ट्रक्शन म्हणण्यापेक्षा मी काय केलं, ही जी स्मॉल व्हॅल्यू आहे इथे एक रेक्टँगल बनवला. स्मॉल व्हॅल्यूज का बनवला? एक रेक्टँगल. आणि सेम लॉजिकमध्ये एक जी कॅपिटल व्हॅल्यू आहे याचं पण काय बनवलं, एक रेक्टँगल बनवला. आता तुम्ही बघू शकता की जो काही आपला एरिया आहे कशाचा? ग्राफचा. दॅट इज इंटिग्रल ऑफ ग्राफचा एरिया काय? f(x) dx. आणि कुठून कुठपर्यंत चाललं आपली लिमिट? लिमिट जाते आपली ए पासून बी पर्यंत. आता ते इम्पॉर्टंट पॉईंट काय? या इम्पॉर्टंट पॉईंटमध्ये बाय डिफॉल्ट गोष्टी तुम्हाला माहीत असल्या पाहिजे की फंक्शन इज कंटिन्युअस थ्रू आउट द क्लोज इंटरवल ऑफ ए अँड बी अँड डिफरन्शिएबल इन ओपन इंटरवल ए अँड बी. ह्या दोन गोष्टी असल्याच पाहिजे. हा कंटिन्युअस ग्राफ आहे. ठीक आहे. डिसकंटिन्युअस असेल तरी काही इश्यू होणार नाही, आपण त्याला सेपरेट रिजनमध्ये ॲड करू शकतो. असं एखादी क्वेश्चन आला तर आपण बघूया. पण इम्पॉर्टंट गोष्ट आणखी दुसरी काय की या फंक्शनमध्ये एक मॅक्सिमम व्हॅल्यू असली पाहिजे आणि एक मिनिमम व्हॅल्यू असली पाहिजे की आपला ग्राफ मॅक्सिमम आणि मिनिममच्या मध्येच फिरतोय. राईट. तर हा झाला आपला एरिया. आता आपण पाहू रेडचा एरिया. सो एरिया ऑफ रेड रिजन तो काय असणार आहे बघा, एक सिम्पलसा रेक्टँगल आहे. रेक्टँगलची हाईट किती भेटली आपल्याला? स्मॉल एम. सो बेसिकली लेंथ इंटू ब्रेड्थ असते, ही आपली लेंथ इंटू हाईट म्हणा. लेंथ किती आहे? बी मायनस ए. सो बी मायनस ए इंटू स्मॉल एम. सो बी मायनस ए इंटू स्मॉल एम. आणि सिमिलरली एरिया ऑफ ब्ल्यू रिजन काय असणार आहे? सेम लॉजिक, फक्त आता हाईट चेंज झाली आपली हाईट झाली मोठी, कॅपिटल एम. लेंथ तीच आहे, हाईट आहे ही भेटली. सो बेसिकली बी मायनस ए इंटू कॅपिटल एम. आता तुम्ही बघू शकता जो हा रेड कलरचा एरिया आहे इथे दिसते आपल्याला, हा रेड एरिया, हा रेड एरिया आहे गिवन एरियापेक्षा छोटा. हा जो गिवन एरिया फंक्शनचा याच्यापेक्षा छोटा आहे. म्हणजे आपण म्हणू शकतो की जे इंटिग्रेशन आपलं आहे ए टू बी f(x) dx या केसमध्ये जो गिवन एरिया आहे तो काय छोटा आहे? तो कुठला छोटा आहे? रेड कलरचा एरिया, दॅट इज एम टाइम बी मायनस ए. आणि ते जर तुम्ही ब्ल्यू एरिया बघितला तर ब्ल्यू एरियामध्ये तुम्ही बघून सांगू शकता एक्झॅक्टली इट इज नथिंग बट बी मायनस ए इंटू एम. हा मोठा एरिया. ही आपली प्रॉपर्टी आहे. आता प्रॉपर्टीचा यूज काय? प्रॉपर्टीचा यूज करायसाठी आपल्याला दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या की एक मिनिमम व्हॅल्यू आहे, एक मॅक्सिमम व्हॅल्यू आहे. आता जेव्हा कधी आपल्याला एखादी फंक्शन दिलं असते त्या फंक्शनमध्ये डायरेक्टली तुम्हाला मॅक्सिमम मिनिमम व्हॅल्यू देणार तर नाहीच. फंक्शनमध्ये काय म्हणणार आहे ते की एक तर तुमचं फंक्शन दिलेलं राहील किंवा फंक्शन म्हणणार इन्क्रीजिंग आहे की डिक्रीजिंग आहे, अशा प्रकारे राहील. ठीक आहे. एक्झाम्पल सांगायचं म्हटलं तर ठीक आहे, एक एक्झाम्पल घेऊया आपण आपल्या प्रॉपर्टीवर. प्रॉपर्टी सिम्पलची आहे एकदम, काही कॉम्प्लिकेटेड नाही आहे.
की मिनिमम व्हॅल्यू माहिती असेल तर त्याचा एरिया आणि मॅक्सिमम व्हॅल्यू माहिती असेल तर त्याचा रेक्टँगलचा एरिया हा गिवन फंक्शनचा एरिया या दोघांच्या रेंजमध्ये असतो. एक एक्झाम्पल जेईमध्ये आलं होतं, मला एक्झॅक्टली व्हॅल्यूज तर माहीत नाही, पण मी तुम्हाला कन्सेप्ट सांगतो काय होतं तर. ठीक आहे, जर भेटला क्वेश्चन तर तो आपण उद्या बघूया. तोपर्यंत आपण याच कन्सेप्टवर रिलेटेड एक क्वेश्चन करून बघूया किंवा एक कन्सेप्ट आणखी शिकून घेऊया. तो कन्सेप्ट असा आहे की जर मला मिनिमम किंवा मॅक्सिमम व्हॅल्यू माहिती नाही, पण एक गोष्ट माहिती आहे. ती एक गोष्ट काय की इफ अ गिवन फंक्शन जो काही असेल, इफ अ फंक्शन इज स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग और डिक्रीजिंग, स्ट्रिक्टली इंक्रीजिंग और डिक्रीजिंग, ऑल स्ट्रिक्टली डिक्रीजिंग आहे. जर एखादी फंक्शन आपल्याकडे स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग और स्ट्रिक्टली डिक्रीजिंग असेल तर बघा कंडिशन काय चेंज होणार. मी परत एक एफ ऑफ एक्स काढतो. ठीक आहे, अच्छा एक काम करू, याच्यावर आपण दोन व्हॅल्यूज घेऊया. ठीक आहे, एक इन्क्रीजिंगसाठी एक डिक्रीजिंगसाठी. तर पहिल्या केसमध्ये आपण एक समजा इन्क्रीजिंगचं बघून एक डिक्रीजिंगचं बघू. समजा हे फंक्शन आहे माझं, लाईन खाली गेली. समजा हे फंक्शन आहे एक्स ॲक्सिस, ही वाय ॲक्सिस. एक फंक्शन आहे माझं समजा स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग, इथं लिहितो मी, दिस फंक्शन इज सपोज स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग असेल. जर एखादी स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग फंक्शन असेल तर समजा तो या पॉईंटपासून असं कंटिन्यू वर गेला, राईट. तर इथून कुठले एक पॉईंट घ्या तुम्ही. समजा हा पॉईंट आहे तुमचा ए, इथे तुमच्याकडे एक पॉईंट आहे समजा बी, आणि ही जी तुमची व्हॅल्यू आहे ही झाली तुमची एफ ऑफ ए, आणि ही तुमची व्हॅल्यू झाली एफ ऑफ बी, राईट. तर या केसमध्ये तुम्ही एक्झॅक्टली सांगू शकता की स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग असल्यामुळे हा ग्राफ कधी वरती जाणार नाही, या ग्राफच्या व्हॅल्यूज कधी वरती जाणार नाही, म्हणजे रिपीट होणार नाही व्हॅल्यू, कर्व येणार नाही. तिथं कर्व आला होता, इथे कर्व आला, पण इथे आपल्याला मॅक्सिमम व्हॅल्यू मिनिमम व्हॅल्यू माहिती होती. इथे मॅक्सिमम मिनिमम व्हॅल्यू माहिती नाही, पण आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की हा फंक्शन कसं आहे स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग आहे. जर फंक्शन आपल्याला माहिती आहे स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग, सिम्पल्स एक्झाम्पल e⁻x वाला तुम्ही म्हणू शकताय, किंवा एक्स क्यूबचं फंक्शन पॉझिटिव्ह इंटरवलमध्ये. तर या केसमध्ये हा जो एरिया आहे हा रेड, सध्याच्या केसमध्ये आपला रेड कलरचा एरिया, आणि हा जो ब्ल्यू कलरचा एरिया आहे, ठीक आहे. आपल्याला माहिती आहे पांढऱ्या कलरचा एरिया म्हणजे आपला हा एरिया झाला सध्याच्या केसमध्ये. तुम्ही पाहून सांगू शकता एक्झॅक्टली की जो काही आपला फंक्शनचा एरिया असेल एफ ऑफ ए आणि एफ ऑफ बीच्या मधला, तो एक्झॅक्टली काय राहणार आहे. इट इज नथिंग बट दिस गिवन एरिया, इंटिग्रल जे काही फंक्शन असेल एफ ऑफ एक्स डी एक्स फ्रॉम ए टू बी इज लेस दॅन इक्वल्स टू स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग. लेस दॅन म्हणजे काय, या मोठ्या रेक्टँगलपेक्षा लेस दॅन असेल, दॅट इज बी मायनस ए इंटू एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए नाही, एफ ऑफ बीची व्हॅल्यू पूर्ण हाईट आहे आपल्याला, दॅट इज एफ ऑफ बी म्हणजे मॅक्सिमम व्हॅल्यू झाली, कारण की ते ॲक्च्युली मॅक्सिमम बनलेलं आहे. सिमिलरली जर मिनिमम व्हॅल्यू काढायची असेल तर इंटिग्रेशन ए टू बी एफ ऑफ एक्स डी एक्स. तुम्ही बघू शकता की हा एरिया नेहमी या ब्ल्यू एरियापेक्षा जास्त राहणार, दॅट इज बी मायनस ए आणि एफ ऑफ ए हा स्मॉल व्हॅल्यू, हे मिनिमम सारखं काम करेल. सेम लॉजिक चालणार आहे कशामध्ये, स्ट्रिक्टली डिक्रीजिंगमध्ये. परत मी एक ग्राफ काढतो. आता हा आपला ग्राफ आहे स्ट्रिक्टली डिक्रीजिंग, स्ट्रिक्टली डिक्रीजिंग. आता या केसमध्ये परत डिक्रीजिंग फंक्शन घ्या कुठले, समजा असं फंक्शन घेतलं एक, काही करायची गरज नाही. आता हा माझा पॉईंट असेल ए सपोज, इथे माझा पॉईंट असेल बी, परत दिस इज एफ ऑफ ए, आता डिक्रीजिंग फंक्शन आहे, अँड दिस इज एफ ऑफ बी. आणि तुम्ही जर हा रेक्टँगल कंप्लीट केला रेड कलरचा, समजा या केसमध्ये एफ ऑफ बीचा जो अँगल आहे तो रेक्टँगल बघू शकता तुम्ही की सॉरी या रिजनमधलाच पाहिजे ना आपल्याला, ए बी मधला. तो हा जो रेक्टँगल आहे दिस रेक्टँगल, आणि जो व्हाईट कलरचा आपला एरिया आहे कशाचा, ग्राफच्या अंदरचा एरिया, तो जास्त आहे रेड कलरच्या रेक्टँगलपेक्षा. म्हणजे या केसमध्ये डिक्रीजिंग फंक्शनमध्ये हे रिलेशन थोडंसं उलटं झालं. उलटं म्हणजे काय की जर आपला इंटिग्रेशन आहे ए टू बी एफ ऑफ एक्स डी एक्स, हा एरिया
जास्त आहे कशापेक्षा, छोट्या रेक्टँगलपेक्षा. छोटा रेक्टँगल किती आहे परत, बी मायनस ए, आणि डिक्रीजिंग फंक्शन असल्यामुळे एफ ऑफ बीची व्हॅल्यू कमी आहे, सो इंटू एफ ऑफ बी. तेच जर तुम्ही जर मोठा रेक्टँगल बनवला ब्ल्यू कलरचा आपला, जो अशा प्रकारे दिसणार तुम्हाला आता, हा मोठा रेक्टँगल जास्त आहे मोठ्याच्यापेक्षा, तर याचा एरिया जास्त असणार आहे. सो बेसिकली इंटिग्रेशन ए टू बी एफ ऑफ एक्स डी एक्स ही व्हॅल्यू छोटी असणार आहे कशापेक्षा, बी मायनस ए इंटू एफ ऑफ ए. ठीक आहे, सिम्पलसा कन्सेप्ट आहे कंपॅरिझन प्रॉपर्टी ऑफ इंटिग्रल, की आपण एरियाचीच गोष्ट करतोय, पण एरियामध्ये जर आपल्याला मॅक्सिमम मिनिमम व्हॅल्यू माहिती असेल तर आपण डायरेक्ट फॉर्म्युला यूज करू शकतो. जर आपल्याला मॅक्सिमम मिनिमम व्हॅल्यू माहिती नसेल तर आपल्याला चेक करावं लागेल की फंक्शन स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग आहे की स्ट्रिक्टली डिक्रीजिंग आहे, किंवा तुम्ही मॅक्सिमम मिनिमम ऑब्व्हियसली काढू शकता, पण त्यात स्टेप वाढते. फक्त आपल्याला एवढं जरी माहीत पडलं की इन्क्रीजिंग आहे की डिक्रीजिंग आहे, तर आपण डायरेक्टली क्वेश्चनला सॉल्व करू शकतो की कंपॅरिझन टेस्टमध्ये. आणि याची एक फायद्याची गोष्ट अशी आहे की इथे तुम्हाला क्वेश्चन पाहून समजते की जेव्हा आपण एखादं इंटिग्रल दोन व्हॅल्यूजच्या मध्ये चेक करतो, एक्झॅक्ट व्हॅल्यू नाही काढली आहे, दोन व्हॅल्यूजच्या मध्ये चेक केला आहे, तर जेव्हा कधी इंटिग्रलच्या ऑप्शनमध्ये क्वेश्चनमध्ये तुम्हाला दोन व्हॅल्यूजच्या मध्ये एक इंटिग्रलचा आन्सर दिलं असेल, तर मोस्ट प्रोबॅबली तो क्वेश्चन कशाचा असणार आहे, तो क्वेश्चन तुमचा असणार आहे कंपॅरिझन प्रॉपर्टीचा, राईट. तर भेटूया परत नेक्स्ट क्वेश्चन सोबत. टिल देन टेक केअर, बाय बाय.